भारताच्या पूर्व किनारपट्टीवर भीषण चक्रीवादळ मोन्थाने मोठी तबाही माजवली आहे। 28 ऑक्टोबर 2025च्या रात्री आंध्र प्रदेशातील नरसपूरजवळ 110 किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्यांसह मोन्था किनाऱ्यावर धडकले। या सविस्तर अहवालात आम्ही तुम्हाला या आपत्तीचे संपूर्ण चित्र, मानवी परिणाम आणि भारताच्या आपत्कालीन व्यवस्थापन तयारीचे अभूतपूर्व यश सांगत आहोत। थायलंडने दिलेले मोन्था नावाचे हे भीषण चक्रीवादळ मंगळवार 28 ऑक्टोबर 2025च्या रात्री उशिरा किनाऱ्यावर धडकले। 110 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह ते मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान, विशेषतः पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसपूरजवळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला ओलांडून गेले। याचा प्राथमिक परिणाम आंध्र प्रदेशातील काकीनाडा, कोनसीमा आणि कृष्णा या तटीय जिल्ह्यांवर झाला, तसेच ओडिशाच्या दक्षिणेकडील गंजाम आणि गजपती जिल्ह्यांपर्यंत पोहोचला। या गंभीर घटनेची तारीख 28 ते 29 ऑक्टोबर 2025 आहे। तातडीचा परिणाम विनाशकारी होता। कोनसीमा जिल्ह्यात एक दुर्दैवी मृत्यू झाला, जिथे एक उन्मळून पडलेले झाड घरावर पडल्याने एका महिलेचा जागीच जीव गेला। हजारो विजेचे खांब आणि झाडे मुळासकट उखडली गेली। या किनारपट्टीवर नेहमी असुरक्षितपणे राहणाऱ्या मच्छीमार आणि शेतकरी समुदायांवर झालेला आर्थिक परिणाम हे सर्वात मोठे आव्हान आहे। काकीनाडा जिल्हाधिकारी एस शान मोहन आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांसारखे सरकारी अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि आता उद्ध्वस्त झालेल्या कृषी क्षेत्रासाठी जलद मदत आणि आर्थिक सहाय्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे।